आय थिंक या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे जामदानी साडीविषयी। जामदानी साडीची खासियत आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर या साडीविषयी माहिती करून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मैत्रिणींनो, जामदानी साडीने तिचं स्थान बळकट केलेलं आहे आणि कायम ठेवलेलं आहे ते म्हणजे भारतातील प्रसिद्ध साड्यांमध्ये। जशी पैठणी, बनारसी, कांजीवरम साडी फेमस आहे, त्याच प्रकारे जामदानी साडी सुद्धा खूप फेमस आहे आणि वापरण्यासाठी सुद्धा खूपच कम्फर्टेबल आणि सॉफ्ट अशी साडी असते। त्यामुळे बहुतांश महिलांचा याकडे कल आहेच। तर चला तर आज आपण या साडीविषयी थोडी माहिती करून घेऊया। ही साडी प्रामुख्याने भारतात आंध्र प्रदेश राज्यातील गोदावरी जिल्ह्यातील उपदा या गावात तयार केली जाते। जामदानी साडी बनवण्यासाठी कापूस वापरला जातो। भारतामध्ये मुबलक प्रमाणात कापसाचं उत्पन्न आहे, त्यामुळे या साडीची कॉस्ट खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही। आपल्याला हव्या त्या रेंजमध्ये ही साडी मिळू शकते। तर मग जामदानी साडी बनवण्यासाठी कापूस वापरतात हे तर क्लिअर झालं। ही साडी बंगाली स्टाईलने विणली जाते। या साडीची खासियत अशी आहे की या साडीची डिझाईन ही अतिशय कठीण, अवघड असते आणि खूप बारकाईने ती विणलेली असते। ही साडी ओळखण्यासाठी ही टिप खूप महत्त्वाची आहे। जर मशीन मेड साडी असेल तर तिची डिझाईन स्पष्ट दिसणार नाही आणि व्यवस्थित वाटणार नाही, कारण ओरिजिनल साडी ही विणकरच विणतात आणि तिची डिझाईन उठून दिसते आणि अतिशय किचकट अशी डिझाईन या साडीवर बनवलेली असते। ही साडी बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत आणि वेळसुद्धा लागतो। साडीची एक खासियत अजून आहे, खासियत म्हणण्यापेक्षा ती ओळखण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही टिप महत्त्वाची ठरेल की जामदानी साडीचा कपडा हा अतिशय मुलायम असतो। तो हातात घेतल्यानंतर खूप हलका लागतो आणि हा कपडा पारदर्शी असतो। या सगळ्या टिपवरून आपल्याला ओरिजिनल जामदानी साडी नक्कीच खरेदी करता येईल। तर मग आजच्या आपल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। ही साडी ओळखणे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमुळे सोपे झाले असेल। अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये। बाय बाय।